आज जो आपण केक तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी 2 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे। आता हा रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। बारीक रवा किंवा जाड रवा घेतला तरी चालेल, कारण आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत। आता यासोबत टाकणार आहोत आपण याच्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी साखर, म्हणजे 2 वाटी रवा आणि 1 वाटी साखर असं प्रमाण घेतलेलं आहे। आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊ, म्हणजे त्यातली साखर पण बारीक होते आणि जर तुम्ही जाड रवा घेतला असेल तर तो रवा देखील बारीक होतो। तर ते बघू शकता तुम्ही, आपण हे मिक्सरला आपण फिरून घेतलेलं आहे आणि यातली साखर एकदम बारीक झालेली आहे। आता टाकूया आपण याच्यामध्ये पाव वाटी मिल्क पावडर। मिल्क पावडर टाकली ना तर मस्त असा हा केक अगदी मावा केक सारखा लागतो, त्यामुळे आपण इथे मिल्क पावडर टाकलेली आहे। तुम्हाला जर टाकायची नसेल तर नाही टाकली तरी चालेल, किंवा जर मिल्क पावडर टाकायची नसेल तर तुम्ही 4 चमचे दुधावरची साई असते ती फेटून टाकली तरी सुद्धा चालेल। आता यासोबत टाकूया आपण पाव वाटी कस्टर्ड पावडर। इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर टाकलेली आहे पाव वाटी। तुम्हाला जर कस्टर्ड पावडर टाकायची नसेल तर याच बदल्यात तुम्ही कॉर्नफ्लोअर टाकू शकता किंवा गव्हाचं पीठ टाकलं तरी चालेल। त्यासोबत आपण चिमूटभर मीठ आणि ज्या वाटीने आपण रवा मोजला होता त्याच वाटीने पाव कप तूप टाकलेलं आहे। तुपाच्या ऐवजी तेल देखील टाकू शकता, पण हा जो केक आपण बनवणार आहोत तो तूप टाकल्यानंतर खूप टेस्टी लागतो, त्यामुळे शक्यतो तूप टाका। त्यासोबत आता आपण इथे घेतलेले आहे 1 वाटी दूध, पण हे दूध आपण संपूर्ण न टाकता थोडं थोडं टाकून आता हे मिक्सरला फिरवून घेऊया। तर आता उरलेलं दूध टाकून आपण परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊया, म्हणजे ते बॅटर आपलं एकसारखं होईल। एकदम जर दूध याच्यामध्ये टाकलं तर दुधाचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे अंदाज घेऊनच आपल्याला हे दूध थोडं थोडं टाकत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला हे संपूर्ण 1 वाटी दूध या मिश्रणाला लागलेलं आहे। आणि हे बघा, या पद्धतीचं हे मिश्रण झालं पाहिजे, खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही। जेव्हा आपण चमच्याने हे मिश्रण खाली असं म्हणजे टाकतो त्यावेळेस ते एकदम त्याची अशी स्मूथ अशी लेयर आली पाहिजे, या पद्धतीने हे मिश्रण झालं पाहिजे। आता मिक्सरच्या भांड्यावरती झाकण ठेवूया आणि हे मिश्रण थोडा वेळ आपण 10 मिनिट असंच ठेवून देणार आहोत, म्हणजे यामध्ये जो रवा टाकला तो छान असा फुलला जातो। तोपर्यंत आपण ज्या पातेल्यामध्ये केक आपण बेक करून घेणार आहोत ते आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे। तर गॅसवरती मी पातेलं ठेवून त्यामध्ये एक अशी रिंग ठेवून घेतली आहे। आता पातेल्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि हे आपल्याला 5 ते 7 मिनटं पातेलं छान प्रीहीट करून घ्यायचं आहे। आता तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये केक बेक करून घेणार आहोत त्या भांड्याला तूप लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर ते देखील तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता। बटर पेपर नसला तर पण या पद्धतीने जेव्हा आपण केक बेक करतो या भांड्यामध्ये त्यावेळेस अजिबात त्या भांड्याला केक चिकटत नाही। त्यासाठी काय करायचं आहे, तर ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करून घेणार आहोत त्याला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आणि नंतर त्यावरती मैदा टाकून या पद्धतीने भांडं गोल गोल फिरून मैदा व्यवस्थित असं सरळ साईडला लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर असं केकचं भांडं नसेल तर तुम्ही कुकरचा डब्बा देखील घेऊन त्याला तूप आणि अशा प्रकारे मैदा लावून घेऊ शकता। जो एक्स्ट्राचा मैदा आहे तो आपण साईडला काढून टाकलेला आहे आणि या पद्धतीने हे भांडं तयार झालेलं आहे। यामध्ये जेव्हा आपण केक बेक करतो त्यावेळेस तो अजिबात तळाला चिकटत नाही किंवा अजिबात साईडला देखील या भांड्यामध्ये चिटकत नाही। आता इकडे आपलं हे रव्याचं मिश्रण छान असं भिजलेलं आहे बघा, रवा त्यातला छान असा फुललेला आहे। आता हे मिश्रण आपलं केक करण्यासाठी तयार झालेलं आहे। यामध्ये जे व्हॅनिला एसेन्सची मी कस्टर्ड पावडर टाकलेली आहे त्याच्यामुळे हा पिवळा रंग आलेला आहे, आपण कुठल्याही प्रकारचा यामध्ये रंग टाकलेला नाही। आता मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये टाकूया आपण 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा। जर तुमच्याकडे जर असे स्पून नसतील तर तुम्ही आपला पोहे खायचा चमचा असतो तो सपाट चमचा बेकिंग पावडर आणि त्याचा अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकला तरी चालेल। आता यामध्ये मी 5 ते 6 व्हॅनिला एसेन्सचे ड्रॉप टाकते। तुमच्याकडे जर व्हॅनिला एसेन्स नसेल किंवा तुम्हाला जर टाकायचं नसेल तर तुम्ही यामध्ये विलायची पावडर देखील टाकू शकता। आता ही जी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आपल्याला आपण टाकलेला आहे तो ॲक्टिवेट करण्यासाठी यामध्ये आपण 4 ते 5 थेंब फक्त लिंबाचा रस टाकलेला आहे। यामध्ये आपण दही वापरलेलं नाही आहे, त्यामुळे हे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी आपण इथे लिंबाचा रस टाकलेला आहे। एवढ्याशा लिंबाच्या रसाने अजिबात आपला केक आंबट होत नाही। लिंबाचा रस टाकल्यानंतर लगेचच आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण खूप जास्त वेळ पण फेटायचं नाही। थोडा वेळ फेटल्यानंतर लगेचच हे मिश्रण आपल्याला केकच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये छान अशी हवा भरलेली असते। आपण खूप जास्त वेळ त्याला फेटत बसलो तर ती हवा पूर्णपणे निघून जाते आणि केक मग फुलत नाही, त्यामुळे लगेचच हे मिश्रण आपल्याला केकच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। मिश्रण केकच्या भांड्यामध्ये टाकत असताना बघू शकता तुम्ही, मिश्रण छान असं हलकं झालेलं आहे आणि खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही। तर आपला केक बनवण्यासाठी याच पद्धतीचं मिश्रण आपल्याला हवं आहे। तर आता सर्व मिश्रण आपण केकच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित असं एकसारखं करायचं वरच्या साईडनी
आणि लगेचच हे भांडं आपल्याला प्रीहीट झालेल्या पातेल्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. केकच्या भांड्यामध्ये मिश्रण टाकल्यानंतर खूप जास्त वेळ त्याला बाहेर ठेवायचं नाही, लगेचच आपल्याला हे बेक करण्यासाठी ठेवायचं आहे. इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे, हे जे आपण पातेल्यावरती झाकण ठेवलेलं आहे ते खूप गरम असतं, त्यामुळे त्याला चिमट्याने साईडला करायचं आहे आणि हे केकचं भांडं पातेल्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि नंतर यावरती मी थोडंसं पिस्त्याचे काप गार्निशिंगसाठी टाकत आहे. तुम्ही केकचं भांडं खाली असताना देखील त्यावरती टाकू शकता, पण मला लास्ट टाईमाला वाटलं की थोडंसं याला गार्निशिंग करावं म्हणून मी त्याच्यावरती पिस्त्याचे काप टाकून घेते. आणि लगेचच आपल्याला ह्याला झाकण लावायचं आहे आणि हा केक आपल्याला बेक करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून आपण गॅसची फ्लेम मिडियम करून 5 मिनटं मिडियम फ्लेमवरती आणि नंतर 5 मिनटानंतर गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडी कमी करायची आणि साधारण 25 ते 30 मिनटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, जो आपण मैद्याचा केक तयार करतो त्याला थोडासा वेळ कमी लागतो, पण हा रव्याचा केक तयार करत असताना थोडा वेळ जास्त लागतो. त्यामुळे 25 ते 30 मिनटानंतर इथे बघू शकता तुम्ही आपला केक छान असा तयार झालेला आहे. जर तुम्हाला वाटलं की आपला केक अजून तयार झालेला नाही तर तुम्ही अजून थोडा वेळ ठेवला तरीसुद्धा चालेल. तर इथे बघू शकता तुम्ही सुरीने अशा प्रकारे चेक केल्यानंतर सुरीला अजिबात मिश्रण चिकटलेलं नाही, म्हणजे समजायचं की आपला केक तयार झालेला आहे. आणि बघू शकता तुम्ही काय मस्त केक झालेला आहे, कलरही खूप सुंदर आलेला आहे याला. केकचं भांडं पातेल्यातून काढल्यापासून आपण थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवलं होतं आणि थंड झाल्यानंतर अशा प्रकारे याला साईडनी सर्व साईडनी असे चाकू फिरून घ्यायचा आणि नंतर हे केकचं भांडं आपल्याला पलटी करून घ्यायचं म्हणजे आणि वरून थोडंसं टॅप करायचं म्हणजे केक अलगद निघला जातो, अजिबात चिकटत नाही. आणि ते बघू शकता तुम्ही आपण बटर पेपर लावलेला नाही तरीसुद्धा हा केक किती अगदी सहजपणे निघालेला आहे आणि खूप मस्त बेक झालेला आहे. बघा, आपण पातेल्यामध्ये बेक केला आहे तरीसुद्धा अगदी कुठेही करपलेला नाही आहे किंवा कुठेही तो चिकटलेला नाही. तर अगदी खूप छान मस्त असा आपला हा रव्याचा केक तयार झालेला आहे. आता हा केक आपण कट करून बघूया आणि बघू शकता तुम्ही अगदी सॉफ्ट असा हा केक आपला तयार झालेला आहे. अजिबात कुठेही कडक झालेला नाही आहे, साईडला देखील कडक झालेला नाही आहे. तर अगदी सॉफ्ट स्पॉन्जी असा आपला हा केक तयार झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही काय मस्त केक झालेला आहे. बघा किती छान असा स्पॉन्जी आणि जाळी आलेली आहे त्याला आणि अगदी छान सॉफ्ट असा हा केक झालेला आहे. तुम्हाला जर लहान मुलांना मैद्याचे केक हे द्यायचे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने रव्याचा केक देखील बनवून मुलांना खायला देऊ शकता, त्यांनासुद्धा खूप आवडेल. तर या पद्धतीने अगदी भांड्याचा खूप जास्त पसारा न करता अतिशय सोप्या पद्धतीने हा केक कसा तयार करायचा हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आजची संपूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. या पद्धतीने केक नक्की करून बघा, अगदी लहान मुलांना देखील बनवता येईल एवढी सोपी पद्धत आहे. हा केक तुम्ही तयार केल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा कसा झाला ते. तर आजची संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. भेटूया अशाच एका छान अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.